इथून मागे ज्या प्रकारे राजकारण किंवा ज्या प्रकारे अशा प्रकारचे प्रकार घडले नाही का, याचा सुद्धा मला ह्या विषयावरती एकच म्हणायचं, याच्यात राजकारण आणायचं नाही. 100% किरण लामटेंनी त्या कुटुंबामध्ये जायला पाहिजे. ते या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहे. त्या गावात गेलं पाहिजे, मंदिरात जाऊन बसलं पाहिजे. बाबा माझ्याकडून काय झालं असेल, आपण अनावगाने चूक झाली, मी तुम्हाला मारलं असेल किंवा त्यांनी मोठ्या मनाने ते माफ केलं पाहिजे. परंतु दातकिरे साहेब, आता जी काही भाषणं झाली, ज्यांनी भाषणं केली आहे तालुक्याच्या राजकारणी, जे लोकांनी भाषणं केली, तुम्ही बघा या तालुक्यामध्ये 4 शक्ती एकत्र येऊन मग त्याच्यामध्ये अशोकराव बांगरे असतील, वैभवराव पिचड असतील आणि तळपडे साहेब असेल, हे सगळेजण जाऊन तुम्ही ज्या ओबीसी बहुजन समाजातल्या ज्या काही गोष्टी घडल्या, तुम्ही तिथे जाऊन बसून त्यांच्यावरती खोट्या अॅट्रॉसिटी दाखल केल्या, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करायचं काम केलं. त्यावेळेस या तालुक्यामध्ये कोणाला जाग आली नव्हती का? मग आज ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही राजकीय हस्तक्षेप करून राजकीय वळण याच्यात द्यायचं नाही. आपल्याला बिलकुल याच्यात राजकीय वळण द्यायचं नाही. किरण लामटेंना शासन झालं पाहिजे, परंतु इथून मागे ज्यांनी अन्याय केला त्यांचा सुद्धा ह्या सगळ्या समाजाने निषेध केला पाहिजे. हे संधीसाधू राजकारणी ह्या तालुक्यामधून हद्दपार ह्या निवडणुकीमध्ये संधीसाधू राजकारणी ह्या राजकारणामधून तुम्ही हद्दपार केले पाहिजे. लोकांच्या भावनेशी खेळून एखादा मुद्दा धरून तुम्ही लोकांच्या मतासाठी राजकारण करू नये, ही मी तुम्हाला ह्या तालुक्यातल्या जागरूक जनतेला मी विनंती करतो. तुम्ही जागे व्हा. तुम्ही राजकारण आलं म्हणून तुम्ही हे मुद्दे उचलत असेल, तुम्ही येत असेल, अरे पण तुम्ही लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त करायला गेले, त्याचं काय? आज त्या कुटुंबाला किती त्रास होतोय, आज तालुक्यामध्ये त्याची मानहानी झाली, हे तुम्हाला दिसतंय. 100% मी ह्या कुटुंबाबरोबर आहे. परंतु अशी वेळ आली, त्यावेळेस त्या कुटुंबांबरोबर माझ्या कुटुंबाबरोबर कोणी नव्हतं. का नव्हतं? हे राजकारण्यांनी का स्टेटमेंट देऊ नये म्हणून तुम्ही आज त्यांना विचारा. आज ते बांगरे कुटुंबाला विचारा, पिचड कुटुंबांना विचारा आणि तळपाडे कुटुंबाला विचारा का तुम्ही बाजीराव दराडेंवर अॅट्रॉसिटी झाली त्यावेळेस पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही बसले, तुम्ही समाजाची बाजू घेतली, तुमचे सहकारीच होते, फक्त तुमचे राजकीय एकत्रपण नव्हता म्हणून तुम्ही त्यांना राजकीय दृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे स्टंट घेतले आणि त्यांना अडचणीत आणलं. इथून पुढे त्यांना विनंती आहे, भविष्यामध्ये तुम्ही राजकारण 100% करा, परंतु कोणाच्या कुटुंबाशी, कोणाच्या जातीशी, कोणाच्या समूहाशी अजिबात इथून पुढे खेळता कामा नये.